मित्रांना मोटरसायकलवर घरी सोडण्यासाठी जात असताना आरोपींनी अविनाश खेमनर या तरुणाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्या खिशातील रोख रक्कम व गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली. ही घटना दिनांक 5 मे रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी शहरातील 18 एकर परिसरात घडली. अविनाश दत्तात्रय खेमनर, वय 21 वर्ष, राहणार निंभोरे, तालुका नेवासा. हा तरुण त्याचा मित्र प्रशांत अशोक विटनोर, राहणार मांजरी, तालुका राऊरी, हे दोघे दिनांक 5 मे 2026 रोजी सायंकाळी मोटारसायकलवर वडनेर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून परत येत असताना रात्री 11 वाजेदरम्यान ते दोघे राहुरी शहरातील पाण्याच्या टाकीजवळील राम प्यारे पान स्टॉल येथे पाणी पिण्यासाठी थांबले. त्यावेळी अविनाश खेमनर याच्या ओळखीच्या ओमकार साळवे व त्याचे 2 मित्र भेटले. तेव्हा ओमकार साळवे हा अविनाश खेमनर याला म्हणाला की तू मला व माझ्या 2 मित्रांना माझ्या घराजवळ सोड. अविनाश खेमनर याने त्याच्या मित्राला रामप्यारे पॅन स्टॉल जवळ थांबायला सांगितले आणि मोटरसायकलवर आरोपींना बसून घेऊन जात असताना आरोपींनी त्याला 18 एकर परिसरात थांबवले. तेव्हा आरोपींनी अविनाश खेमनर याला काही एक कारण नसताना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्या खिशातील 20,000 रुपये व मोबाईल तसेच गळ्यातील 1 तोळा वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर खेमनर यांच्या मोबाईलवरून फोन पे करून कोणाच्या तरी अकाउंटवर 180 रुपये टाकले. त्यानंतर जर तू पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली. तसेच आरोपी खेमनर यांची मोटरसायकल देखील घेऊन गेले. अविनाश दत्तात्रय खेमनर यांच्या फिर्यादीवरून आरोपी ओमकार सुखदेव साळवी, राहणार राहुरी बुद्रुक, तालुका राहुरी व 2 अनोळखी तरुण अशा 3 जणांवर शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.